पुण्याच्या मांजरी इथं रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये होडी चालवून होडी आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे गजेंद्र मोरे सध्या आपल्या समोर आहेत। खरं तर ही पुणे मनपाची हद्द आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे आणि काही वेळापूर्वी गजेंद्र मोरे यांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं। गजेंद्रजी, तुम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं, काय भावना होती तुमची? भावना अशी होती की या ठिकाणी पीडब्ल्यूडीने गेल्या वर्षी पुलाचं काम केलं। PMRTचा आता हे जो रस्ता आहे त्याचा अर्धवट काम आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे आणि PMCला अजिबात दुर्लक्ष नाही, आरोग्य क्षेत्र कार्यालय त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचून ना काल एक ठिकाणी गाडी स्लिप झाली, एक लेडीज, त्याला छोटा अपघात झाला। भविष्यात मुलं गाडीवर घेऊन जाताना जर अपघात झाला, जीवितहानी झालेला जबाबदार कोण? तर ह्याला जबाबदार PWD, PMRDA आणि PMC आरोग्य क्षेत्रीय कार्यालय। भविष्यात काही जीवितहानी झाली तर ह्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार। तुम्ही अशा पद्धतीने होडी चालवून हे जे आंदोलन केलं त्यामागे काय हेतू होता नेमका तुमचा? होडी चालवून उद्दिष्ट असा होता की आज आपण या ठिकाणी बघतोय तिथं चालायला देखील जागा नाहीये, मग लोकांनी आता होडीतून जाण्याशिवाय पर्याय नाहीये। त्या अनुषंगाने आमच्या डोक्यात कल्पना आली, तर आता होडीतून लोकांना घेऊन पूर्ण पार करावा, छोटंसं डबकं साचले इथे, त्याच्यामुळे आम्ही होडी आंदोलन केलेले आहे। हे पाणी जे आहे ते साचतं कशामुळं किंवा अशा पद्धतीनं रस्त्यावरती जे पाणी आलेलं आहे, काल पुण्यामध्ये मोठा पाऊस झाला, पण ते पाणी दरवर्षी साचतं का की याच वर्षी साचलेलं आहे? नाही, नेहमी दरवर्षीच असतं आणि प्रशासन याबद्दल अतिशय झोपलेलं आहे, झोपेचं सॉंग घेतलेलं आहे। आम्ही त्यांना वारंवार फोन करतो, त्यांना आम्ही पत्र देखील दिलेले आहेत, परंतु त्याकडं दुर्लक्ष करत आहे पुणे मनपा, PMRDA आणि PWD। पण पाहिले की शासन या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतं, म्हणून शासनाचं लक्ष या सगळ्या समस्येकडे वेधण्यासाठी या ठिकाणी गजेंद्र मोरे यांनी हे जे होडी आंदोलन आहे ते काही वेळापूर्वी या ठिकाणी केलेलं आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।